सोमवारी रत्नागिरीमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी सरकार गंभीर आहे। गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस चारही बाजूने तपास करत आहेत। लवकरच या संदर्भात ठोस माहिती उपलब्ध होईल असं पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आज रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पीडित महिलेची भेट घेतली, त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली, त्यांच्या आईवडिलांना देखील मी भेटलो, त्यांच्या बहिणीला देखील भेटलो। माझ्यासोबत ॲडिशनल SP श्रीमती गायकवाड मॅडम देखील होत्या, सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकारी होते आणि तपास कालपासूनच सुरू झालेला आहे। काही मंडळींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत। ज्याने कोणी हे कृत्य केले त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्री या नात्याने मी दिलेले आहेत। मी पोलिसांकडून देखील ब्रीफिंग घेतलेला आहे, त्याच्यानंतर डॉक्टरांकडून देखील ब्रीफिंग घेतलेला आहे। परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रीफिंगमध्ये नक्की काय आहे हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे। परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित महिलेनं सांगितलेल्या आहेत, त्या मुलीनं सांगितलेल्या आहेत, ती तशीच्या तशी नोंद करण्यात आलेली आहे। तसा FIR दाखल करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 2 ते 3 मुलांना, युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी करत आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात CCTVवरती खर्च करण्यात आला, पण CCTV अनेक ठिकाणी बंद आहेत। अशा जर घटना घडत असतील तर CCTVचा उपयोग करा। CCTVच्या संदर्भामध्ये देखील मी पूर्ण माहिती घेतली। पावसाच्यामुळं काही केबल नादुरुस्त होती म्हणून CC कॅमेरा बंद होता, अशातली प्रकर्षाने काही बाब पुढे आली असे मला पोलीस अधीक्षक सांगत होते। परंतु ज्या व्यक्तीवर हा प्रसंग झाला आहे त्या व्यक्तींना जो रूट सांगितलेला आहे त्याचं सगळं CC फुटेज हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे। नक्की त्या CC फुटेजमध्ये काय आहे त्यांनी मला देखील सांगितलेलं नाही, कारण तपास चालू आहे। तपासाच्या बाबतीमध्ये जे काही मला ब्रीफिंग देण्यात आलं ते सध्या परिस्थितीमध्ये जो FIR लॉन्च झालेला आहे त्याच्यावर कार्यवाही पोलीस करतायत आणि त्याच कारवाईपोटी 3 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांची सखोल चौकशी सुरू आहे आणि त्याच्यातनं नक्की काहीतरी निष्पन्न होईल याची मला खात्री आहे। या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी SITची स्थापना केली आहे। काल रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एका युवतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची फिर्याद दाखल झालेली आहे। त्या संदर्भात तपास सुरू आहे। आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक SITची स्थापना केलेली आहे, ज्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर या तपासी अधिकारी असणार आहेत। त्यांच्या मदतीला अजून 2 महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे, ज्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी, सायंटिफिक तपासात ज्यांना अनुभव आहे असे कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे। ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत। त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत। अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं काम चालू आहे, अधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे आणि लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आपल्या सर्वांना देता येतील।